एक खूप सोपे ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, ज्या ट्रिकमधून आपल्याला बॉन्ड ऑर्डर कसे फाईंड करायचे हे समज. तर MOT आपण बॉन्ड ऑर्डर फाईंड करतो. ती बॉन्ड ऑर्डर फाईंड करण्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स माहीत असणं गरजेचं. तर नायट्रोजनचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत 7 × 2 ते असतात 14. याची बॉन्ड ऑर्डर घ्यायची 3, हे स्टँडर्ड कन्सिडर करायची. N2 किंवा इलेक्ट्रॉन 14 असतील तर बॉन्ड ऑर्डर 3. समजा इलेक्ट्रॉन एकने वाढला किंवा एकने कमी झाला, एकने वाढला किंवा एकने कमी झाला, तर बॉन्ड ऑर्डर आपण हाफने कमी करायची. दोन्हीकडे इलेक्ट्रॉन वाढले किंवा कमी झाले, बॉन्ड ऑर्डर हाफने कमी करायची. परत एक इलेक्ट्रॉन वाढला, एक इलेक्ट्रॉन कमी झाला, परत हाफने कमी होईल. इथे L2, इथं पण L2. परत इलेक्ट्रॉन वाढला तर हाफने परत कमी होईल. अशीच पुढे आपण गेलो तर याची येईल 0.5, 20 असेल तर येईल 0. आता आपल्याला एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात पहा. समजा आपल्याला बॉन्ड ऑर्डर विचारली जाते O2+ची. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन असतात 8, 8 × 2 येतं 16, प्लस म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतो. 16मधून 1 गेला, किती इलेक्ट्रॉन येतात 15. तर 15 कुठे आलं आहे इथं, याची बॉन्ड ऑर्डर येईल 2.5. समजा O2- ची फाईंड करायची. 8 दुने 16, मायनस म्हणलं की ॲड करायचा. 16 ने 17, 17ची किती येते 1.5. आणि O2 याची जर बॉन्ड ऑर्डर फाईंड करायची असेल तर 8 दुने 16 आणि 2 18, याची बॉन्ड ऑर्डर येते 1. ज्याची बॉन्ड ऑर्डर जेवढी जास्त असेल तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त. थँक्यू.